नमस्कार विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मेदिनी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी संपूर्ण व संयुक्त संस्कृत यामधील परिचय हा भाग बघणार आहोत। संपूर्ण संस्कृतच्या पान नंबर 4 आणि संयुक्त संस्कृत पान नंबर 5 वर तुम्हाला परिचय हा भाग दिलेला आहे। या पाठात संस्कृतमध्ये स्वतःचा परिचय दुसऱ्याला कसा करून द्यावा ते सांगितले आहे। कोणत्याही भाषेत साध्या शब्दात दैनंदिन गोष्टीबद्दल बोलता येते, म्हणजे तू काय करतो, कुठे चाललास वगैरे छोटी छोटी सोपी वाक्य दुसऱ्याशी संभाषण करता येणे हे ती भाषा शिकण्याचे एक महत्त्वाचे अंग आहे। संस्कृत ही कशी प्राचीन भाषा आहे, पण मर्यादित प्रमाणात का होईना ती आपण बोलू शकतो। तुम्ही सुद्धा अगदी सहज बोलू शकता वर्गातल्या मित्रांशी, आपल्या मैत्रिणींशी। याचा अनुभव वर्गात मित्रमैत्रिणींशी या पाठ्यातल्या वाक्यात एखादा शब्द बदलून तुम्हाला घेता येतो का ते पहा। तुझं नाव काय ऐवजी भवता नाम किम, पुल्लिंगी असेल तर भवतः नाम किम असं तुम्ही विचारू शकता। तसेच हाताच्या 5 बोटांना संस्कृतमध्ये काय म्हणतात तेही ह्या पानावरती तुम्हाला समजून दिलेलं आहे बघा। तर आपण आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला नवीन शब्द आहेत, त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला लक्षात आले पाहिजेत। अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझे, त्वम म्हणजे तू, एषः हा, एषा ही, सह तो, सा ती, तस्याः तिचे, ह्याचे असे सगळे शब्द आहेत ते लक्षात आले पाहिजेत, त्याचा अर्थ कळला पाहिजे। तर संस्कृतमध्ये वाक्य लिहिता येणं किंवा वाचता येणं हे सोपं जातं। तर आता बघूया आपण परिचय म्हणजे काय, ओळख। अहम छात्रः, मी विद्यार्थी आहे। मम नाम राहुलः, माझे नाव राहुल आहे। मम माता विदुला, माझ्या आईचे नाव विदुला। मम पिता सुरेशः, सुरेश माझ्या वडिलांचे नाव आहे, किंवा विदुला माझी आई, सुरेश माझे वडील। साधी सोपी थोडक्या शब्दात ओळख करून दिलेली आहे। त्वम छात्रा, छात्रा म्हणजे काय, विद्यार्थिनी। छात्रः म्हणजे विद्यार्थी, छात्रः पुल्लिंगी, छात्रा स्त्रीलिंगी। तू विद्यार्थिनी आहेस, त्वम राधा, तू राधा आहेस। तसं एषः अथर्व, हा अथर्व आहे पुल्लिंग। सह दीपेशः, तो दीपेश आहे, सह पुल्लिंग। एषा रमा, ही रमा आहे स्त्रीलिंग। सा श्रेया, ती श्रेया आहे, सा स्त्रीलिंग। अशा प्रकारे तुम्ही स्वतःचा परिचय वर्गामध्ये करून द्यायचा आहे आणि स्वतःच्या मित्राचं मैत्रिणीचं नाव देखील सांगायचं आहे। हे झालं आता परिचयाच्या बाबतीत। आता खालचं थोडंसं मजेशीर आहे पण छान आहे। गायत नंदत हस्त कुटुंबकम, 5 5 बोटांची ओळख किती छान वेगळ्या प्रकारे करून दिलेली आहे बघा बरं तुम्हाला। आता खालपासनं असं उलटं सुरू आहे बघा, अंगठ्यापासनं तुम्हाला इथं पहिला श्लोक आहे। एषः स्नेहालुः तातः, अस्य नाम खलु अंगुष्टः। हे माझे प्रेमळ वडील आहेत, यांचे नाव अंगुष्ठ म्हणजे अंगठा आहे। निकटे निवसती ननु माता, नाम तर्जनी तस्याः। जवळच खरं तर राहते आई, तिचे नाव आहे तर्जनी। ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा, नाम मध्यमा तस्याः। यांची सर्वात मोठी मुलगी, सर्वात उंच तिचे नाव मध्यमा म्हणजे मधले बोट। तस्या भगिनी मनोरमा, अस्ति ननुसा अनामिका। तिची सुंदर बहीण आहे, तिचे नाव अनामिका। अंते भवती कनिष्ठमाला, तस्याः नाम कनिष्ठिका। शेवटी आहे ती सर्वात लहान मुलगी, तिचे नाव आहे कनिष्ठिका। हस्तद्वयेन प्रणमामि, आशीर्वादम विंदामि। दोन्ही हातांनी नमस्कार करतो, मोठ्यांचा आशीर्वाद मिळवतो। अशा प्रकारे 5ही बोटांची ओळख किती सुंदर प्रकारे तुम्हाला करून दिलेली आहे बघा। आता ह्याच्यामध्ये थोडीशी नवीन नावं आहेत, त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे। स्नेहालुः प्रेमळ,
निकटे जवळ, ननू खरोखर, तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचे बोट. ह्या अशा प्रकारचे शब्दार्थ मी पुढच्या भागात तुम्हाला सांगते. धन्यवाद.